मुलांनो, हा जादूचा पिटारा आहे. आपण प्रश्न याला विचारला की तो उत्तर आपल्याला देतो. तो प्रश्न विचारल्यानंतर उत्तर कसा देतो आपण बघूया. मग आपण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर सांगायचं, ते उत्तर बरोबर आहे किंवा नाही हा जादूचा पिटारा आपल्याला सांगेल. आता बघा, झाड या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. काय सांगा बरं? झाडाला शब्द, झाडाच्या शब्दाला समानार्थी शब्द वृक्ष. उत्तर बरोबर आहे का बघूया आपण. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला उत्तर देईल तो वृक्ष. उत्तर बरोबर आलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुढीपाडव्याला काय केले जाते? बघा बरोबर आहे का बघूया आपण. गुढी उभारली जाते. व्हेरी नाईस. मामाच्या बायकोला काय म्हणतात? मामी. आपली मामी. उत्तर बरोबर आहे का बघूया आपण. मामी अडकली. मामी उत्तर बरोबर आहे का नाही? वडिलाच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. बरोबर, आत्या. अरे आत्या उत्तर बरोबर आहे आपलं, आहे का नाही? मिठाची चव कशी असते? खरट. खारट. बघू काय उत्तर, खरट आहे का खारट आहे बघू आपण. खारट. ए दादा, खारट. राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते? सत्यमेव जयते. बघा बघूया बरोबर आहे का ते आपण. सत्यमेव जयते. बरोबर आहे. मधमाशीच्या घराला काय म्हणतात? पोळे. बघा बरोबर आहे का? पोळे. बरोबर आहे. जसा पांढरा पांढरा शुभ्र, तसा लाल लाल भडक. बघू बरोबर आहे का उत्तर आपलं. लाल भडक. करेक्ट. कैरी आंबट आहे, तशी मिरची कशी आहे हो? तिखट. बरोबर, तिखट आहे का बघूया आपण. ओम स्वाहा. अरे तिखट बरोबर आहे की रे? बरोबर बरोबर बरोबर. आईच्या भावाला काय म्हणतात? मामा. बघू काय म्हणतात. मामा म्हणतात का आणखी काही म्हणतात? मामा. बरोबर आहे उत्तर. ढगाच्या आवाजाला काय म्हणतात? गडगडाट. बरोबर आहे का बघूया आपण. गडगडाट. उत्तर बरोबर आहे. शेती कोण करतो रे? शेतकरी. शेतकरी. उत्तर बरोबर आहे. आई बाबांच्या वडिलांना काय म्हणतात? आजोबा. ओ हो हो, आजोबा. उत्तर बरोबर आहे. ढगांच्या आवाजाला काय म्हणतात? गडगडाट. बघा गडगडाट बरोबर आहे का?